घरामध्ये गोड खाणारे व्यक्ती असतील तर आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो। आज मी बनवलेले आहे खूप सुंदर असे हे रसरशीत खव्याचे गुलाबजामुन। खूप छान झालेले आहेत, नक्की बनवून बघा। अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे। इथे 300 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, एका पातेल्यात मी घेणार आहे आणि 300 ml पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। आपण पाव किलो खव्यापासून गुलाबजामुन बनवणार आहोत। इथे थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि आपल्याला गुलाबजामसाठी लागणारा चिकटसर पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे साखर विरघळलेली आहे, अजून 3 ते 4 मिनिटं ठेवणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत। साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि इकडे आपण खवा घेतलेला आहे पाव किलो, तो आपल्याला 7 ते 8 मिनिटं छानपैकी मऊ मऊ असा मळून घ्यायचा आहे। खव्याचे गुलाबजामसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। आज मी इथे पनीर वापरून खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहे। नक्की करून बघा ही रेसिपी। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। इथे मी पाव कप आपण घरचा फ्रेश असं पनीर इथे वापरायचं आहे, तेही छानपैकी खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी आपण इथे वेलची पूड घालून घेणार आहोत आणि 2 चमचे इथे बाइंडिंगसाठी मैदा वापरणार आहे। त्याच्यानंतर आपण बेकिंग सोडा घालणार आहोत। 1 टीस्पून आपण बेकिंग सोडा घातलेला आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की विजिट करा। आता आपला सॉफ्ट असा हा गोळा तयार झाला आहे। आता याचे छोटे छोटे गुलाबजामुन आपण बनवून घेणार आहोत। आत्तापर्यंत रेसिपी बघितली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा। गोडाधोडाचे पदार्थ आपल्या घरी वारंवार बनत असतात। श्रावण महिनासुद्धा आलेला आहे, वेगवेगळे उपास आहे, उपास सोडतानासुद्धा गोडाचे पदार्थ आपण बनवत असतो। ही गुलाबजामची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका। हे गुलाबजामुन तळताना आपल्याला तेलाचं जो टेम्परेचर आहे ते लो ठेवायचं आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला गुलाबजामुन सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजामुन तळून झालेत आणि आपण इथे जो पाक केलेला आहे तो कोमटसर मी करून घेतला आहे, त्यामध्ये हे मुरवत ठेवायचे आहेत। 2 तासानंतर खूप छान असे हे गुलाबजामुन तयार होतात। आता याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर